जशी भक्ती केली तशा प्रमाणे स्वरूप त्या परमात्म्याला धारण करावं लागतं. त्याला नाव प्राप्त झालं, त्याला रूप प्राप्त झालं, सगळं काही. आणि याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे, त्यांना यावं लागलं याचं कारण आहे, या सृष्टीमध्ये सुरुवातीच्या युगाच्या कालगणनेचा जर विचार केला तर कृतयुगापासून कलियुगापर्यंत जीवजंतू या ठिकाणी जन्ममरणातीत आहे. परंतु आयुष्य मर्यादा जास्तीची कृतयुगात, त्याच्यापेक्षा थोडी कमीची त्रेतायुगात, त्याच्यापेक्षा या ठिकाणी आणखी द्वापरयुगात आणि कलियुगात तर त्याच्यापेक्षा कमी येऊ शकतं. म्हणून परमात्म्याने असा विचार केला की ज्या ज्या काल अवतारामध्ये, ज्या ज्या युगामध्ये अवतार प्राप्त परमात्म्याचे झाले, म्हणून त्या ठिकाणी नाव प्राप्त झालं, रूप प्राप्त झालं. म्हणून आपण या ठिकाणी 10 अवतार सांगितले. याच्यामध्ये परमात्म्याचे या ठिकाणी ध्यान, मान, गुण सगळं काही वेगळं. आणि म्हणून तो नावारूपाला आला, तुकामणी झाला असं लक्षात ठेवा. म्हणून एकाच्या कैवाडी उगवी अनेकांची पोळी, किंवा उभारीला हात जगी जाणविली मात, त्याला सगुणाला यावं लागलं. म्हणून काही तत्वाचे लोक आहेत, भक्ती मार्गातले जिज्ञासू व्यक्तीचे, अर्थार्थी ज्ञानीच भरत ऋषभा, म्हणून हे 4 प्रकारचे लोक आहेत. त्याच्यामध्ये विशेष करून अर्थभक्ती करणारे लोक, पुन्हा ज्ञानाची भक्ती करणारे लोक आणि जिज्ञासू व्यक्तीची भक्ती करणारे लोक, वेगवेगळ्या मार्गातले भक्ती करणारे लोक आहेत. म्हणून त्या लोकांना कोणी सकाम संकल्प घेऊन आला, पूर्ण करावा लागतो. कोणी निष्काम संकल्प घेऊन आला, पूर्ण करावा लागतो. परंतु काही अंशी महात्म्य असे जे की योगाभ्यास करतात, त्यांना निराकार तत्वाच्या ब्रह्माचे स्वरूप प्राप्त करून घेण्यासाठी समाधी अवस्था प्राप्त होते. पण काही लोक असे की त्यांना देव हुडकून पाहावा लागतो, कुठे तो, कुठे आपल्याला त्याची भक्ती करायला जावं लागेल, आणि मग त्या ठिकाणी तो दिसल्यानंतर गाराला मांडायला चालू करतात. म्हणून असे सकाम भक्तीचे लोक, या सगळ्याच लोकांचं कल्याण करण्यासाठी त्याला अवताराला यावं लागतं. लक्षात. म्हणून अवताराला आलेला तो परमात्मा या ठिकाणी सांप्रत चालू असलेल्या 8व्या अवतारामध्ये त्याचा जो काही उत्तरार्धाचा काळ आहे तो त्यांनी इथं घालवलेला आहे. आणि त्यांची सेवा, त्यांची वारी तुकोबरायला परंपरेने केलेली आहे. आणि केल्यानंतर मंगलाचरण स्वरूपाच्या या अभंगामध्ये या ठिकाणी पहिल्याच चरणात काय आहे तर वस्तू निर्देशित स्वरूपाचं मंगल त्या ठिकाणी परमात्म्याचं करताय. अशा प्रकारचं या ठिकाणी पहिल्याच चरणात त्या ठिकाणी सांगू लागले. समचरण दृष्टी विजेवर
महत्वाचा आहे. अभंग पूर्ण करायचे कोणाला, तर या ठिकाणी नामदेव आहे. उर्वरित अभंग राहिलेले या ठिकाणी कोण पूर्ण करणारे, तुकोबाराया. म्हणून ते अभंग पूर्णत्वाला प्राप्त करून घेण्यासाठी गाथ्याचं पूर्ण काम व्हावं म्हणून मंगलाचरण या ठिकाणी करतात. आणि पहिल्या दिवशी सप्ताह सुरुवात झाला, मग त्या दिवशी आपण काय करतो, कलश स्थापना करतो. त्याच्यानंतर काय करतो, तर भगवान गणेशाचं आवाहन करतो. त्याच्यानंतर काय करतो, इष्टदैवता जी आहे ज्यांच्या स्वरूपाने या ठिकाणी समोर हे कार्य करायचंय त्या देवतेचा संकल्पात उल्लेख करतो. म्हणून हे रुक्मिणी पांडुरंग देवता या ठिकाणी यांच्या प्रीत्यर्थ हा सप्ताह उभा केला. पुरुषोत्तम मासाच्या प्रीत्यर्थ केला. आणि या ठिकाणी जे शाश्वत या 8व्या अवतारामध्ये जे पंढरी परमात्मा उभा विराजमान आहे त्यांच्या करता या ठिकाणी हा सप्ताह उभा केला. आणि ते त्यांचं गुणगान जर आपण नाही केलं तर ते आपलं कल्याण करणार नाही. पण अधिकच्या अधिक पुण्य फल प्राप्त करून देणारा हा महिना आहे. आणि याच्यामध्ये या ठिकाणी त्या परमात्म्याचं आपण स्तवन केलं पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणून तुकोबारायाने या पहिल्या चरणामध्ये काय सांगितला, कोणता अभ्यास सांगितला, तर या ठिकाणी समचरणाचा अभ्यास सांगितला. आणि तो परमात्म्याकडे आहे, लक्षात ठेवा. त्याच्याकरताच तो अवताराला आलेला आहे. आणि म्हणून मग सर्व ज्यांच्याकडे आहे तिथं विषमाचा विषयच राहिलेला नाही. विषम याचा अर्थ मृत्यू हा विचार हा राहिलेला नाही. आणि म्हणून दृष्टी समय आणि चरण समय. म्हणून सम तेला पाहिल्यानंतर मग तुम्ही म्हणताल कोण आहे, वक्रदंत किंवा शिशुपाल. शिशुपालाला त्या परमात्म्यानं या ठिकाणी 100 शिव्या दिल्या. शिव्या दिल्यानंतर त्या परमात्म्याला सहन केलं एकापासून 100ची संख्या होईपर्यंत. त्यावेळेला सर्व सभेतले लोक सभोवताली पाहत होते, परमात्मा काहीच बोलत नव्हते. आणि मग त्यावेळेला सगळं सभेतलं वातावरण स्थिर होतं. त्या वेळेला प्रत्येक जण उठू लागला आणि त्याला या ठिकाणी शस्त्राचा प्रहार करून त्या शिशुपालाचा वध करावा असा विचार प्रत्येकाला वाटू लागला. परंतु लक्षात ठेवा, परमात्म्याने सांगितलं भगवान के या ठिकाणी मंदिर में किंवा कारवार में देर आहे लेकिन अंधेर नाही. काही काळ जावा लागतो, वेळ काळ भरून आल्याशिवाय त्याची या ठिकाणी पायरी भरल्या जात नाही. म्हणून 100 शिव्याची लाखोली त्या ठिकाणी पूर्णत्वाला प्राप्त झाली. हातातून कधी सुदर्शन सुटल्या गेले हे देवालाही कळलं नाही. आणि तात्काळ त्या शिशुपालाचा शिरच्छेद केला. आणि तो शिशुपाल परमात्म्याच्या सुदर्शनाच्या स्पर्शानं गतप्राण झाले, लक्षात ठेवा. मग त्या व्यक्तीनं परमात्म्याबद्दल निर्वचनायुक्त वाक्य वापरले. मग त्यांना काही नरकच प्राप्त झाला का? नाही, त्यांचा उद्धार झाला, लक्षात ठेवा. म्हणून काय भक्ताला खे पाया पायी चरणाची सेवा करतात. जुनी सेवा करतात त्यांचं कल्याण करतात का? आणि जे देवाचा विरोध करतात त्यांचं कल्याण करत नाहीत का? असा भेद त्या परमात्म्याजवळ नाही. म्हणून
दुर्जनांचा वध केला तर त्यांना मोक्ष प्राप्त करून देतो. आज जे भक्त आहेत त्यांनी त्यांचं कल्याण चिंतल्यानंतर त्यांनाही मोक्ष प्राप्त करून देतो. लक्षात ठेवा, असा त्या परमात्म्याचा स्वभाव आहे. म्हणून काय, सनकादिकाचे निमाने मोक्ष सायुज्यता दिदला पुतणे, जे करू जाता स्तनपाने मारू आले. कोणाला मारायला आले तर या ठिकाणी उदाहरण द्यायचं झालं, श्रीकृष्ण परमात्मा अवताराला आलेला आहे. नंदांच्या घरी बालपण जाऊ लागलेले आहे आणि त्याच्यामध्ये स्तनामध्ये विष भरून ती पुतना आली. स्तनपान या ठिकाणी त्या परमात्म्यानं केलं आणि गतप्राण झाली. पर्वता एवढं शरीर त्या स्त्रीचे पडल्या गेली आणि तिला या ठिकाणी मोक्ष प्राप्त करून दिला. चांगले माझे कंठी राहुवदे, कपी कुळा उद्धरिले मुक्त केले राक्षसा. आणि मग त्यावेळेला ती स्तनपान करायला सुरुवात झाली आणि त्या वेळेला तिला सुरुवातीला पाना सुटल्या गेला. परमात्म्याने या ठिकाणी पूर्ण ते विष प्राशन केलं आणि तिचं जे हृदय त्याला या ठिकाणी आकर्षित करून घेऊ लागला. शेवटी श्वासोश्वास बंद झाला आणि पुतना जमिनीवर कोसळली. तिच्यावर दृष्टी त्या परमात्म्याने टाकली आणि त्यावेळेला पूर्व वामन अवतारातला इतिहास लक्षात आला. ही रत्नावली या ठिकाणी आहे. कोणाची आहे? बळीराजाची बहीण आहे. आणि हिला काय झालं तर हिला या ठिकाणी वामन अवताराचं स्वरूप पाहिल्यानंतर पहारा फुटल्या गेला आणि तिच्याकडे मी दृष्टी टाकली आणि तिला एक शब्द दिला की कृष्ण अवतारामध्ये ही इच्छा या ठिकाणी पूर्ण केल्या जाईल म्हणून विषाचे विस्तर पाणी मारवत आले. लक्षात ठेवा, कशासाठी आली तर स्तन